संशय निर्माण होण्याचं आणखी एक कारण म्हणजे पोलिसांचा FIR आणि त्यांचा रिमांड रिपोर्ट. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की काय असं या FIR मध्ये आणि त्या रिमांड रिपोर्टमध्ये. तर FIR मध्ये पोलिसांनी अशी नोंद केली की पोलिसांना जे कोकेन आणि गांजा सापडला आहे ते एका महिलेच्या पर्समध्ये सापडला. त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला मीडियामध्ये बघायला मिळतील, ज्यात एक पोलीस अधिकारी ही पर्स कोणाची असं विचारतो. मग ती पर्स उघडल्यानंतर त्यातून गांजा आणि कोकेन निघतं. मग जर एका महिलेच्या पर्समधून हे कोकेन आणि गांजा सापडला असेल तर त्या महिलेला मुख्य आरोपी करायला पाहिजे होतं, पण त्या महिलेला मुख्य आरोपी केलं गेलं नाही. या उपर हे कोकेन आणि गांजा कुठून आलं याची चौकशी करण्यासाठी त्या महिलेला पोलीस कोठडी मागितली पाहिजे होती, पण तशी पोलीस कोठडीसुद्धा मागितली गेली नाही. पोलिसांनी त्या महिलेची न्यायालयीन कोठडी मागितली आणि प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींकडं कोणतंही ड्रग सापडलेलं नसताना त्यांची पोलीस कोठडी मागितली गेली. आहे की नाही गजब कारभार. आता ती महिला आणि तिच्याकडे असलेले ड्रग हे कोणीतरी खेवलकरांच्या पार्टीत प्लांट केले होते का, हा संशय घ्यायला सुद्धा इथं जागा आहे.